पण ऑर्डर इतके मोघम आहेत की यांना हे सगळं दुरुस्त करून द्या, यांना हे गार्डन आणि प्लेग्राऊंड रिस्टोर करून द्या. कुठून करून देणार? चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, चांगल्या प्रकारे सॅनिटेशन करणं बिल्डरची जबाबदारी. त्यांनी काही केलेलं नाही, सगळं सबस्टँडर्ड आहे. पुणे शहरात अनधिकृत बांधकामांवरती मोठ्या प्रमाणात एकीकडे कारवाई सुरू आहे, मात्र याच पुणे शहरामधील काही भागांमध्ये 35 एकर जमिनीवर अनधिकृत बांधकामं करण्यात आलेली आहे आणि याचाच त्रास सर्वसामान्य नागरिकांना पुढील भविष्य काळात होऊ शकतो. याचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागू शकतो. आणि आता या संदर्भात माझ्यासोबत कॅप्टन उदय कुलकर्णी सर आहेत. सर, नेमकं काय प्रकरण आहे आणि कोणत्या भागात हे 35 एकर अनधिकृत बांधकामं बांधण्यात आली? फॉरेस्टल ही जी टाउनशिप आहे ती भुगाव या परिसरामध्ये डेव्हलप केली जाते. ही टोटल 175 ते 190 एकरमध्ये विकसित होते. ते विकसित करणारे बिल्डर परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेड हे पुण्यातले बिल्डर्स आहेत. 2011 सालापासून ही डेव्हलप होती आहे. या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 35 एकर जमिनीमध्ये त्यांना गार्डन आणि प्लेग्राऊंड्स लोकांकरता निर्माण करून देणं गरजेचं आहे. कायद्याने त्यांच्यावर ते बंधनकारक आहे. त्याच्याकरता त्यांना गव्हर्नमेंटनी मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियल सुविधा आणि बेनिफिट्स दिलेले आहेत. परंतु आज 13 वर्षानंतर त्यांनी 1 एकर सुद्धा गार्डन आणि प्लेग्राऊंड विकसित केलं नाही. आणि या उपर या सगळ्या मॅन्डेटरी ओपन स्पेसेसमध्ये त्यांनी PMRDAच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनियमित बांधकामे करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे अनियमित बांधकामे तिथे जोरात सुरू आहेत. आणि हे सगळे फ्लॅट्स आणि बंगले ते लोकांना विकत आहेत. तुम्ही त्याच परिसरातील रहिवासी आहात का? आणि मग या संदर्भात तुमचं PMRDशी किंवा कोणाशी बोलणं झालंय का? 2011-12 पासून हा सगळा प्रकार सुरू आहे. आम्ही तिथले सुरुवातीचे रहिवासी आहोत. माझा फॉरेस्ट हिलमध्ये बंगला आहे. माझी मुलगी पण फॉरेस्ट हिलमध्ये राहते. आम्ही इथे 2012 साली शिफ्ट झालो. ह्याच्याबद्दल आम्ही PMRDA कमिशनरशी डिटेल मिटिंग घेतलेल्या आहेत. त्यांनी जानेवारी 2025ला आमच्याशी हिअरिंग घेऊन आमच्याकडून हिअरिंग घेऊन त्याच्यामध्ये बिल्डर पण प्रेझेंट होता. या सगळ्या प्रकरणाची माहिती करून घेतली. फेब्रुवारीमध्ये त्यांनी याच्याकरता इन्स्पेक्शन केलं आणि नंतर 7 महिन्यानंतर त्यांनी त्याच्यावरती ऑर्डर पण काढलेली आहे. हे सगळे मुद्दे त्यांनी मान्य केले आहेत. पण ऑर्डर इतके मोघम आहेत की यांना हे सगळं दुरुस्त करून द्या, यांना हे गार्डन आणि प्लेग्राऊंड रिस्टोर करून द्या. कुठून करून देणार? हवेमध्ये गार्डन आणि प्लेग्राऊंड करता येत नाही. मग जमिनीवरती 1 एकर सुद्धा जागा ठेवली नसेल तर कुठं देणार ते? त्यांना ही बांधकामं पाडल्याशिवाय देता येत नाही. मग त्याच्याकरता पहिल्यांदा त्यांना ही अनधिकृत बांधकामं थांबवायला पाहिजेत. ते थांबवत नाहीत. आम्ही त्यांना विनंती करून थकलो की साहेब, ही बांधकामं करून हे बिल्डर लोकांना घरं विकतायत. त्याला थर्ड पार्टी इंटरेस्ट म्हणतात. हे थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट होत आहेत. उद्या जर कोर्टाने ऑर्डर दिली की ही बांधकामं पाडा म्हणून, तर कोणाचं नुकसान होईल? ज्या लोक पैसे देऊन बसले त्यांचं नुकसान होईल ना. बिल्डरने त्यांना उद्या पैसे परत नाही दिले तर. मग मुख्य मागण्या आता सगळ्या रहिवाशांच्या मिळून काय मुख्य मागण्या आहेत? आणि या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची भूमिका काय घेणार आहे? कुठपर्यंत हे सगळं पोहोचणार? ही मुख्य मागण्या अशाच आहेत की जे काय कायद्याप्रमाणे बिल्डरनी करणं आवश्यक होतं टाउनशिपच्या रेग्युलेशन प्रमाणे ते त्यांनी करून द्यावं. मग त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. मी सगळ्या इथे आणलेल्या नाही आहेत. त्याच्यामध्ये बिल्डरकडे अखंडित वीज पुरवठा टाउनशिपला देणं गरजेचं आहे. बिल्डरची जबाबदारी आहे. तुम्ही म्हटलं तर गार्डन आणि प्लेग्राऊंड देणं बिल्डरची जबाबदारी आहे. चांगल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं, चांगल्या प्रकारे सॅनिटेशन करणं बिल्डरची जबाबदारी. त्यांनी काही केलेलं नाही, सगळं सबस्टँडर्ड आहे. आणि ह्याच्याकरता आम्ही PMRDA आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर त्यांची जेव्हा ही ऑर्डर बघितली तेव्हा त्याच्याबद्दल आम्ही UD सेक्रेटरीला पण आता लिहिलेलं आहे की यांनी ऑर्डर दिल्या आहेत पण त्या इतक्या मोघम आहेत की त्या बिल्डर पाळत नाहीत. तुम्ही आता ह्याच्याकरता हे प्रकरणात लक्ष घाला आणि इथे स्टॉपवर्क ऑर्डर करता आदेश द्या. जवळपास 2011-12 पासून हे सगळं सुरू आहे. तब्बल 12-13 वर्ष झाले तरी देखील तुमच्या या सगळ्या मागण्या मान्य नाही होते. मग आता काय भूमिका घेणार आहात? कुठं कोर्टात वगैरे जाणार आहात? हो, आता काय आम्ही UD सेक्रेटरी कोर्टाकडे आम्ही लगेच जाऊ शकत नाही. आम्ही आधी UD सेक्रेटरीकडे तक्रार करणार जी आम्ही केलेली आहे. त्यांना आम्ही हिअरिंगला आम्हाला बोलवा म्हणून रिक्वेस्ट केली आहे. जर UD सेक्रेटरीने लगेच दखल करून घेऊन आमच्या प्रकरणाची जर PMRDA कमिशनरना आदेश देऊन इथली अनधिकृत बांधकामं थांबवलं तर आमचं काय म्हणणं नाही. मग बाकीच्या गोष्टी ते त्यांच्याकडून करून घेतील. आधी सर्वप्रथम अनधिकृत बांधकामं थांबवणं गरजेचं आहे. हे तर लोकांचं नुकसान होतंय आणि होणार आहे.
ती बांधकामं थांबली तर मग त्यांनी बाकीच्या गोष्टी त्यांना करायला वेळ आहे. जर त्यांनी तर त्या दखल घेतली नाही युडी सेक्रेटरीने आणि जर अशा प्रकारे आदेश जर दिले नाहीत तर मग आम्ही हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करू शकतो. मग आम्हाला परवानगी आहे, मग हायकोर्ट आमचं रिट पिटिशन दाखल करून घेईल, नाही तर हायकोर्ट आम्हाला परत त्यांच्याकडेच पाठवेल. नक्कीच आपण पाहिलं तर या रहिवाशांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या मांडलेल्या तर आहेत, मात्र त्यांच्या या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही हायकोर्टात जाऊन रिट पिटिशन दाखल करू असा देखील इशारा या रहिवाशांकडून देण्यात आलाय. प्रियंका परदेशी, story.com, पुणे.